मुंबई पावसामध्ये वेगानं धावणारं शहर आणि पण याच पावसामध्ये सुरक्षिततेकडे मात्र झालेली एक चूक एका कुटुंबाचा आधार हिरावून घेते तेव्हा अनेक प्रश्न उभे राहतात। साकी नाक्यातील खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये संरक्षक जाळी बसवण्याचं काम सुरू होतं आणि त्याच दरम्यान मॅनहोलवर बोलत मोबाईलवर बोलत जात असताना रस्त्याने चाललेले एक व्यक्ती 53 वर्षीय असलम शेख उघड्या मॅनहोलमध्ये पडले आणि पाण्याचा प्रचंड प्रवाहामध्ये वाहून गेलेले आहेत। आणि याविषयीच बोलण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। रितू तावडे जी आपण बघतोय तुम्ही निलंबनाची कारवाई तर सगळ्या अधिकाऱ्यांवर केली आहे, पण या सगळ्याला जबाबदार कोण हा सवाल उपस्थित होतोय। मुंबईकरांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे। अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी साकी नाक्याला घडलेली आहे। पावसाचा रेड अलर्ट असताना सुद्धा या ठिकाणी मॅन्युअल्सचं झाकण ओपन करून त्या ठिकाणी जाळी बसवण्याचं काम या लोकांनी हातात घेतलं होतं। बरं, हे काम करत असताना त्या ठिकाणी बॅरिकेड्स नव्हते किंवा कोणी उभं नव्हतं, त्यामुळे ती बिचारी चालत येणारी व्यक्ती फोनवर चालत येत होती आणि अचानक जाऊन ती त्या मॅन्युअल्समध्ये पडली आणि त्या असलम शेख 45 वर्ष, मी आता राजावाडीमध्येच उभी आहे, त्यांच्या कुटुंबियांना भेटले आणि त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला आहे त्या ठिकाणी। अतिशय बेजबाबदारपणा हा पालिका प्रशासनाच्या माध्यमातून एल वॉर्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे। हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे 2 वर्षापूर्वी जाळी बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि हे जाळी 2 वर्षापूर्वीचं जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर माझाही या पालिका प्रशासनाला हा सवाल आहे की जर 2 वर्षापूर्वीचं होतं तर तुम्ही आता असंही पाऊस उशिरा आला तर गेले 2 महिने तुम्ही काय करत होता? या 2 महिन्यामध्ये तुम्ही या ठिकाणी जाळी बसवण्याचं काम करायला पाहिजे होतं आणि इतका मोठा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा दिसल्यामुळे आणि या व्यक्तीचा दुर्दैवी अंत त्याच्यामध्ये झाल्यामुळे आपण तात्काळ या ठिकाणी त्या ठिकाणचे वॉर्ड ऑफिसर हेर्लेकर असतील, एई असतील, सब इंजिनियर आणि कनिष्ठ अभियंता यांना आपण निलंबित केलेलं आहे। आणि त्याचबरोबर आपले ह्यांचं जे कुटुंबीय असलम शेख त्यांना मी या ठिकाणी 10 लाखाची मदत सुद्धा अगदी रितू तावडेजी तुम्ही तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे, 10 लाख रुपये त्या कुटुंबाला, पण पैशानं ही हानी भरून निघणारी नाही। पहिला प्रश्न असा आहे, उपमहापौर आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करतायत, तुम्ही म्हणताय प्रशासनाचा हलगर्जीपणा, महापौर उपमहापौर म्हणून जबाबदारी आहे की नाही हा मुंबईकरांचा सवाल आहे। रितू तावडेजी 100% आहे। या ठिकाणी महापौर म्हणून माझी जबाबदारी आहे, या ठिकाणी उपमहापौर म्हणून संजय घाडी यांची जबाबदारी आहे। परंतु तुम्हाला सांगते, या ठिकाणी महापौर म्हणून मी पूर्ण ज्यापासून मेयर झाले त्यापासून पूर्ण मुंबईच्या रोडवरती प्रत्येक गल्लीमध्ये मी जाऊन सगळ्या पाहणी करते, रिव्ह्यू मीटिंग्स घेतलेत पालिकेच्या प्रशासनाचे, मग नाल्यावरती असेल, CC रोड असतील, त्या CC रोडला असलेल्या बाजूची झाडं असतील किंवा हे मॅनहोल्स असतील त्याच्यावरची झाकणं असतील, त्याच्यावरच्या जाळ्या असतील, पंपिंग स्टेशन्स असतील, भरपूर पाऊस पडला, सकल विभाग असेल तर पाण्याचा निचरा होण्यासाठी ॲडिशनल पंप स्टेशन असतील, या सगळ्याची पाहणी आम्ही या ठिकाणी करतोय। ज्या ठिकाणी निर्देश द्यायचे त्या ठिकाणी आपण देतोय हे संपूर्ण। आणि सर्वात जास्त जर माझं लक्ष जर कशावरती असेल तर ते झाडं आणि या ठिकाणी रस्त्यावर असलेले मॅन्होल्स, त्याची झाकणं, त्याची लीड व्यवस्थित लागली आहे की नाही, त्याच्या जाळ्या व्यवस्थित बसल्या आहेत की नाही, याकडे मी प्रकर्षाने लक्ष देऊन त्याचे जे निर्देश आहेत ते संबंधित अधिकाऱ्यांना पण मी दिलेले आहेत। माझ्याबरोबर मुंबईच्या महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे मॅडम त्यांनीही या पद्धतीचे निर्देश प्रत्येक वेळा वेळोवेळी मीटिंग घेऊन अधिकाऱ्यांना दिलेले आहे। पण ही फार मोठी चूक एल वॉर्डच्या अधिकाऱ्यांकडनं घडलेली आहे। एवढे निर्देश, एवढ्या SOP, एवढे नियम सांगून सुद्धा एवढ्या भर पावसामध्ये ते मॅनहोल ओपन करून त्या ठिकाणी जाळी बसवण्याची घाई नव्हती। आणि मी तर ह्याच्याही पुढे जाऊन सांगेल की एवढी माहिती मला कळाली की ज्या मॅनहोलचं त्यांनी झाकण ओपन केलं होतं त्याला तिथे जाळी बसवण्याची गरजसुद्धा नव्हती, तर त्या मॅनहोलचं झाकण ओपन का केलं आणि ती जाळी बसवण्यात काय येत होती याची पूर्ण आम्ही समिती गठीत केली आहे। ॲडिशनल कमिशनर बिपिन शर्माजी यांच्या अध्यक्षतेखाली 4 जणांची समिती गठीत नेमलेली आहे आणि चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्याचा अहवाल पण या 3-4 दिवसांमध्ये। रितू तावडेजी आपण बघितलं आज मॅनहोलमध्ये पडून एका 53 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला। 2च दिवसांपूर्वी एका निष्पाप विद्यार्थ्याचा स्कूल बसवर झाड कोसळून मृत्यू झालेला आहे।
मुंबईकरांचा जीव एवढा स्वस्त आहे का, असा एक संतप्त सवाल आहे. कारण तुमचे आमदार सुद्धा विधान सभागृहामध्ये मागणी करतायत की अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, महापालिकेचे अधिकारी सभागृहात जर बोलवलं तर उपस्थित राहत नाहीत, अशा प्रकारचा सर्वपक्षीय आमदारांचा आक्षेप आहे. या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. आज तुम्ही कारवाई केली ह्या 4 अधिकाऱ्यांवर, ठीक आहे, पण परवाचा पण विषय महत्वाचा आहे. काही ज्या नाही, परवाचा पण जो विषय झाला, झाड पडलं त्या ठिकाणी चेंबूरला 11व्या रोडवरती, अतिशय दुर्दैवी घटना. त्या आईवडिलांनाही मी भेटले, मी सुद्धा स्पीचलेस होते की मी काय त्या आईला आधार देऊ, कारण तिने तिचा एकुलता एक मुलगा गमावलेला आहे. परंतु त्या ठिकाणी मी त्याच्या अगोदर त्याची पाहणी केली होती. त्याचा ऑडिट करा, त्या झाडांकडे बघा, सगळं सिमेंटचं पाणी त्या झाडांमध्ये जात आहे, त्या झाडांच्या आजूबाजूला सिमेंटच्या पडदी तयार होतात आहे, त्या काढा. अशा पद्धतीचे आदेश निर्देश वारंवार आम्ही दिलेले आहेत. ज्या ज्या मिटिंग्स घेतो त्या मिटिंग्समध्ये आम्ही ॲडिशनल कमिशनर असतील त्यांना उपस्थित राहायला पण सांगतो. त्यांनाही मी सूचना देते. या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पण त्या मिटिंग्स लागल्या जातात. पण तरीसुद्धा इतकी मोठी जर ही चूक जर एल वॉर्डच्या पालिका प्रशासनाच्या माध्यमातून झालेली आहे तर त्यांच्यावर तर निश्चित कारवाई केलेलीच आहे, त्यांच्यावर निलंबन पण आलेलं आहे. परंतु ह्याच्या पुढे हा जो चौकशीचा अहवाल आला तर त्या कॉन्ट्रॅक्टवरती सदोष मनुष्य ह्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच पद्धतीने ह्यांच्यावरती करा, ही माझी मागणी ह्याच्या पुढे असेल. अगदी ऋतू तावडेजी, काही वेळापूर्वी या सगळ्या दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी आरोप केलेला आहे, या भाजपचे महापालिकेमध्ये सत्ता आल्यापासून फक्त कंत्राटदारांचं आणि ठेकेदारांचंच भलं व्हायला लागलंय, मुंबईकर रडतोय आणि ठेकेदार खुश आहेत, असा त्यांचा आरोप होता. आदित्यजींना मी एवढंच सांगेल की अशा वेळी राजकारण करू नका. जर तुम्ही सुरुवातच केली आहे तर शेवट ह्याचा आम्हीच करू. मग की काय तिने त्यांच्या 25 वर्षामध्ये केलं आहे, आतापर्यंतचा रेकॉर्ड जर काढला गेले 25 वर्षाचा मॅन्युअलमध्येच गेलेल्या लोकांचा तर भरपूर निघेल. पण आता ही वेळ नाही आहे. मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी मृत फॅमिलीची फॅमिलीसुद्धा माझ्या बाजूला उभी आहे. त्यामुळे मी या ठिकाणी राजकारण करणार नाही. पण ज्या ठिकाणी बोलायची वेळ आली तर आदित्य ठाकरेंना मी सुद्धा चांगलं उत्तर देऊ शकते की काय काय त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे. परंतु आता ही वेळ नाही आहे. आता एवढंच बघायचं आहे की येणारा पाऊस आता हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की ओपन मॅन्युअल नव्हतं, हे मॅन्युअल बंद होतं, हे पॅक होतं, ह्याच्यावर झाकण व्यवस्थित लावलेलं होतं, ते काढून त्याच्यात जाळी टाकण्याचं काम चालू होतं. म्हणून मी वारंवार बोलते की जेव्हा हे मी ऐकते की टीव्हीच्या माध्यमातून दाखवलं जातं की ओपन होतं, तर हे ओपन नव्हतं, हे बंद होतं. परंतु ही वेळ आणि ह्या पावसामध्ये चुकीचं होतं, तर ते चूक झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित सुद्धा केलेले. अगदी ऋतू तावडेजी, पुढचा माझा एक शेवटचा प्रश्न मी विचारतोय की या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणत होतात की आढावा बैठका घेतल्या, आयुक्तांनी आढावा बैठक घेतली, सगळ्या वॉर्ड ऑफिसर्सना बोलवलं, या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा आढावा बैठक घेतल्या. मात्र आढावा बैठका घेऊन अधिकारी माहिती देत आहेत, कामं झाली असं सांगतायत, कुठंतरी अधिकारी चालढकल करतायत किंवा थातूर मातूर माहिती देत आहेत आढावा बैठकांमध्ये, असं तुम्हाला वाटतंय? आणि जर अशा पद्धतीने त्या थातूर मातूर माहिती देणार असतील महापौरांना आयुक्तांना तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही? नाही, आता लक्षात घ्या, 4.5 वर्ष प्रशासकीय या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन होतं, त्याच्यानंतर हे इलेक्शन्स झाले आहेत, आता कॉर्पोरेशन आलेलं आहे, या ठिकाणी प्रत्येक वॉर्डला नगरसेवक आलेले आहेत. जर त्यांची ती प्रॅक्टिस असेल गेल्या 4.5 वर्षाची तर ती आता चालणार नाही. या ठिकाणी प्रत्येक नगरसेवक त्या वॉर्डला सजग आहे, तो फिरतोय, तो प्रत्येक गोष्टीची पाहणी करतोय. त्या ठिकाणची झाडे असतील, रस्ते असतील, नाले असतील, पाणी असतील, या सगळ्यांची पाहणी प्रत्येक नगरसेवक करतोय. तर आता अधिकाऱ्यांना पण तेवढं सोपं राहिलं नाहीये. आपण बोलतो ना तिसरा डोळा, त्या पद्धतीने कितीही बोलतो ना की मांजर डोळे दूध पित असेल, तिला असं वाटतं की मला कोणी बघत नाही, तर अशातला तो भाग नाहीये. आता सगळेजण तुमच्यावरती लक्ष केंद्रित करू नये. या ठिकाणी मग महापौर उपमहापौर असतील, सगळ्या समितीचे अध्यक्ष असतील किंवा वॉर्डवर असलेले नगरसेवक असतील, सगळ्यांचं 4 कॉर्नर्स लक्ष या अधिकाऱ्यांवरती आहे. तेवढं सोपं आता या अधिकाऱ्यांना राहिलेलं नाही. आणि आम्ही जरी सत्तेत असलो तरी या ठिकाणी अधिकाऱ्यांना, प्रशासनाला पाठिंबा देण्याचं काम या ठिकाणी करणार नाही. अगदी ऋतू तावडेजी, धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. आणि पुढच्या काळामध्ये, आता इथून पुढच्या काळामध्ये तरी महापालिका प्रशासन असेल, महापालिकेचे अधिकारी असेल, मुंबईकरांच्या जीवाची काळजी घेतील, मुंबईकरांचा जीव गंभीरतेनं घेतील, एवढीच अपेक्षा बाळगूया. धन्यवाद पुन्हा एकदा.